उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवर कुणाला संधी द्यावी या बाबतीत राष्ट्रवादी अजित पवार गटात मागील काही दिवसांपासून मोठ्या हालचाली घडत होत्या। पण आता राज्यसभेची उमेदवारी दाखल करायच्या आदल्या दिवशी राष्ट्रवादीने धक्कातंत्राचा वापर करत राजेंद्र जैन यांना उमेदवारी घोषित केली आहे। रविवारी रात्री उशिरा राष्ट्रवादी काँग्रेस कोर कमिटीच्या बैठकीत हा निर्णय झाला। कुणाच्याही ध्यानीमनी नसताना राजेंद्र जैन यांना संधी देण्यात आल्यानं अनेक जण आता आश्चर्य व्यक्त करतात। कारण अगदी शेवटच्या क्षणापर्यंत मंत्री छगन भुजबळ यांचं नाव राज्यसभेच्या खासदारकीसाठी आघाडीवर होतं। त्यांची देखील तशी इच्छा होती, पण त्यांच्याच एका अटीमुळे त्यांची ही संधी हुकली। दुसरीकडे याच जागेसाठी बीडमधील माजी आमदार अमरसिंग पंडित, अविनाश आदी, प्रबोध हिंदूराव तर मागील 2 दिवसात भाजपच्या माजी खासदार नवनीत राणा यांचंही नाव चर्चेत आलं होतं। त्यासाठी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची एकदा नाही तर 2 वेळा भेट सुद्धा घेतली, पण अखेर त्यांचा देखील पत्ता कट झाला। पण भुजबळ आणि राणा या दोघांचीही संधी कशी हुकली? राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोर कमिटीच्या बैठकीत नेमकं काय घडलं? राज्यसभेची उमेदवारी ज्यांना मिळाली ते राजेंद्र जैन नक्की आहे कोण? आणि यावरून खासदार सुनील तटकरे आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांची नाराजी कशी दूर झाली आहे ते जाणून घेऊयात व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहताय देदनका। मंडळी, सुनेत्रा पवार यांनी राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिलाय। त्या जागेची मुदत जुलै 2028 आहे। या जागेसाठी 18 जूनला मतदान प्रक्रिया पार पडणार असल्याचं घोषित करण्यात आलं असलं तरी विरोधक उमेदवारच देणार नसल्यानं ही पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे। त्यामुळे राजेंद्र जैन हे राज्यसभा खासदार झाल्यात जमा आहे, फक्त तशी औपचारिक घोषणा बाकी आहे। पण ते नेमके आहेत कोण असा प्रश्न आता बहुतेकांना पडलाय। तर सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे खासदार प्रफुल्ल पटेल यांचे ते निकटवर्ती आहे। पटेल यांचे स्वीय सहाय्यक म्हणून त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती। त्यानंतर भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याच्या राजकीय व सहकार क्षेत्रातील एक महत्त्वाचे नेते म्हणून जैन यांची ओळख झाली। विधान परिषदेच्या भंडारा गोंदिया या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून 2004 पासून ते 2016 पर्यंत 2 टर्म मध्ये ते आमदार म्हणून निवडून आले होते। 2016च्या निवडणुकीत भाजपचे डॉक्टर परिणय फुके यांच्याकडून त्यांचा पराभव झाला होता। तर यावेळी देखील त्यांचं नाव या मतदारसंघातून चर्चेत होतं। पण महायुतीत ही जागा भाजपला सुटल्यानं त्यांना उमेदवारी मिळू शकली नाही। आता त्यांना थेट राज्यसभेची लॉटरी लागली आहे। याशिवाय राजेंद्र जैन हे गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे 19 वर्षांपासून अध्यक्ष आहेत। ते गोंदिया शिक्षण संस्थेचे सचिव देखील आहेत। तसंच यापूर्वी ते राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव सुद्धा राहिलेले आहेत। पक्षानं त्यांच्यावर वेगवेगळ्या काळात गोंदिया, भंडारा आणि नागपूर जिल्ह्याची महत्त्वाची संघटनात्मक जबाबदारी सोपवली होती। आता राज्यसभा मिळाल्यानंतर माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की मी ज्या पद्धतीने आजपर्यंत पक्षाचा इमानदार कार्यकर्ता म्हणून काम केलं त्याचं हे फळ आहे। यात पक्षाच्या सर्व नेत्यांचंही सहकार्य मला मिळालं। यानंतरही मी प्रामाणिकपणे पक्षाचं काम करणार असल्याचं जैन म्हणाले। तर राजेंद्र जैन यांनाच उमेदवारी का देण्यात आली या संदर्भात कोर कमिटीच्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी सांगितलं की राजेंद्र जैन हे राष्ट्रवादीचे आणि महायुतीचे उमेदवार असतील। भंडारा गोंदिया स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून त्यांनी 12 वर्ष प्रतिनिधित्व केलंय। मध्यवर्ती बँक आणि फेडरेशन या सर्व संस्थांच्या मध्ये दीर्घकाळ जैन यांनी काम केलंय। विदर्भातून संधी देण्याचं बरेच दिवस आमच्या मनात होतं, त्यामुळे आता एकमतानं त्यांच्या नावाची निवड करण्यात आली आहे। तर मंडळी, तटकरे यांनी अशी प्रतिक्रिया दिली असती तरी जैन यांच्या नावावर अचानकच शिक्कामोर्तब केल्याचं मान्य करावं लागेल। कारण राज्यसभेच्या उमेदवारीसाठी शेवटच्या क्षणापर्यंत छगन भुजबळ इच्छुक होते, पण आमदारकीचा मंत्रिपदाचा राजीनामा देऊन राज्यसभेत जायचं असेल तर त्यांची एक महत्त्वाची अट होती। आपला पुतण्या समीर भुजबळ याला राज्य मंत्रिमंडळात सहभागी करून घ्यावं अशी ती अट होती। कारण खासदार सुनील तटकरे यांना जो न्याय मिळाला तोच न्याय छगन भुजबळ यांना का मिळू नये अशा चर्चा झडत होत्या। म्हणजे तटकरे स्वतः खासदार आहेत, त्यांच्या कन्या आदिती तटकरे मंत्री आहेत, तर मुलगा अनिकेत तटकरे हा नुकताच कोकण स्थानिक स्वराज्य संस्था या मतदारसंघातून विधान परिषदेवर बिनविरोध आमदार झालाय। त्यामुळे छगन भुजबळ हे शेवटपर्यंत आपल्या अटीवर ठाम राहिले। मुलगा पंकज भुजबळ आधीच विधान परिषदेवर आहे। आता स्वतःला राज्यसभा आणि पुतण्या राज्य मंत्रिमंडळात पाहिजे
अशी प्लॅनिंग भुजबळांनी केलेली। अर्थात त्यांची ही प्लॅनिंग किंवा अट पक्ष नेतृत्वाने मान्यही केली। खासदार पार्थ पवार यांच्यासह पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट सुद्धा घेतली होती। पण असा निर्णय घ्यायचा असेल तर दिल्लीतील हायकमांडला विचारावं लागेल असं फडणवीसांकडून सांगण्यात आलं होतं। दरम्यान राष्ट्रवादीच्या पक्ष नेतृत्वाला दिल्लीतून निरोप आला की छगन भुजबळ यांची अट मान्य होऊ शकत नाही। दुसरीकडे राज्यसभेच्या या उमेदवारीसाठी भाजपच्या माजी खासदार नवनीत राणा यांचं नाव अचानक चर्चेत आलं। मुख्यमंत्री फडणवीस तसंच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या लागोपाठ दोन भेटीगाठी नवनीत राणा यांनी घेतल्या। यावरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून नवनीत राणा यांना उमेदवारी मिळणार असल्याच्या चर्चांनी चांगला जोर धरला। यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी नाराजी पसरली आहे। मंडळी, नवनीत राणा यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्याच पाठिंब्यावर लोकसभा खासदार बनल्या होत्या, पण त्यानंतर त्यांनी आपली भूमिका बदलत भाजपमध्ये प्रवेश केला होता। त्यामुळे ज्यांनी पक्षाशी गद्दारी केली त्यांनाच आता राज्यसभेची खासदारकी मिळत असल्यानं यावरून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली। अखेर नवनीत राणा यांचा विषय आमच्यासाठी संपलेला आहे असं स्पष्टीकरण सुनील तटकरे यांना द्यावं लागलं। त्यामुळे रविवारी दुपारपर्यंत त्यांचं देखील नाव मागे पडलं। आता सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करायचा शेवटचा दिवस असल्यानं रविवारी रात्रीपर्यंत पक्षाला अधिकृत उमेदवाराची घोषणा करायची होती। त्यासाठी सुनेत्रा पवारांच्या देवगिरी बंगल्यावर रात्री पक्षाच्या कोअर कमिटीची निर्णायक बैठक पार पडली। या बैठकीला सुनेत्रा पवार यांच्यासह तटकरे, पटेल, भुजबळ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे असे महत्त्वाचे नेते आणि समीर भुजबळ देखील होते। या बैठकीत उमेदवारीबद्दल अंतिम चर्चा करण्यात आली आणि पटेल यांचे विश्वासू राजेंद्र जैन हे नाव निश्चित झालं। तसंच या बैठकीत दिल्लीतील भाजप हायकमांडनं भुजबळ यांच्या अटीला नकार दर्शवल्याचं सांगण्यात आल्यानंतर भुजबळ नाराज झाल्याचंही सांगण्यात येत आहे। दरम्यान या सगळ्या घडामोडीत खासदार प्रफुल्ल पटेल यांचं पक्षात पुन्हा एकदा वजन वाढल्याचं बोललं जात आहे। आधी सुनील तटकरे यांच्या मुलाला विधान परिषद देऊन आणि आता प्रफुल्ल पटेल यांचे कट्टर समर्थक राजेंद्र जैन यांना राज्यसभेची उमेदवारी देऊन या दोन्ही नेत्यांची नाराजी पक्षानं दूर केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। तर राज्यसभेच्या या पोटनिवडणुकीच्या निमित्तानं आमदार धनंजय मुंडे पुन्हा एकदा मंत्रिमंडळात येण्यासाठी इच्छुक होते। म्हणजे छगन भुजबळ जर राज्यसभेवर गेले तर त्यांच्या जागी मुंडे मंत्री होतील अशी अपेक्षा त्यांच्या समर्थकांना होती। पण भुजबळांच्या एका अटीमुळे मुंडेंची देखील संधी हुकली। तर आता ओबीसी समाजात चुकीचा संदेश जाऊ नये याची काळजी सुनेत्रा पवारांना घ्यावी लागेल अशी चर्चा सध्या सुरू आहे। भुजबळ यांच्या ज्येष्ठत्वाचा योग्य तो सन्मान होऊनच पुढच्या कालावधीत त्यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाची वाटचाल होईल असं आता तटकरे म्हणालेत। पण धनंजय मुंडेंचं काय होणार हा प्रश्न पुन्हा एकदा विचारला जातोय। बाकी या संदर्भात तुम्हाला नेमकं काय वाटतं? राजेंद्र जैन यांना मिळालेली उमेदवारी आणि त्यापूर्वी घडलेल्या घडामोडी याबद्दलची तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा।